जळगावमध्ये भंवरलाल जैन थीम पार्कचं शनिवारी उद्घाटन करण्यात आलंय। भंवरलाल जैन यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलंय। भंवरलाल जैन यांच्या संकल्पनेतून हे थीम पार्क उभं करण्यात आलं असून यापुढे सुद्धा आम्ही काम करत राहू असं मत जैन समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केलं आहे। या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सुरेश जैन, एकनाथ खडसे, गुलाबराव पाटील हे उपस्थित होते। यावेळी 150 खेड्यांचा कायापालट करण्याचं काम आम्ही करणार असल्याचं अशोक जैन यांनी सांगितलं। एवढं भरभरून देतो की आपण जी परतफेड करतो ती खूप त्या मानाने कमी असते। त्याच्यामुळे आयुष्यात एक नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही जे काही करणार, मी आज आहे त्यावेळेला सुद्धा किंवा मी नसताना सुद्धा तुम्ही हे माझं जे म्हणणं आहे ते नेहमी परिपूर्ण करा। त्याला कुठेही तुम्ही बायपास करू नका, कारण समाज हा सगळ्यांपेक्षा मोठा असतो आणि त्याच भावनेतून, त्याच जाणीवेतून गेली 53 वर्ष आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली कंपनीने, परिवाराने हे कार्य करत आलेले आहेत आणि यापुढे सुद्धा आम्ही दुसरी पिढी, येणारी तिसरी पिढी, त्यानंतर येणाऱ्या पिढ्या सुद्धा याच भावनेतून काम करतील अशी मी जळगावकरांना इथे ग्वाही देऊ शकतो। भाऊंचं उद्यान म्हणून एक इथं उद्यान आज आपण लोकार्पण करतो आहोत जळगावकरांसाठी। एक आगळं वेगळं उद्यान आहे। आमचा एक पूर्ण इथे प्रयत्न होता की कुटुंबाच्या प्रत्येक घटकासाठी ह्या उद्यानामध्ये काही ना काही असावं, हा विचार आम्ही ठेवून हे उद्यान निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे आणि जळगावकरांना तो नक्कीच आवडेल आणि जळगावकरांनी त्याचा पूर्ण फायदा घ्यावा आणि उपयोग करावा अशी मी सर्वांना विनंती करतो।